नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. आपण शुभारंभ करतोय प्रहार 3.0 बॅचला. ज्या पद्धतीने आपण मागच्या वर्षी सुरू केली होती प्रहार 3.0, त्यामध्ये आणखी व्हॅल्युएशन केलेले आहेत काही गोष्टी. आता इव्होल्यूशन आहे ते प्रहार 1.0 2.0 आणि त्यामध्ये जे विद्यार्थ्याला जाणाऱ्या समस्या त्याला धरून इव्होल्यूशन 3.0 सो ते घेऊन आलेलो. आता याच्यात काय काय असणार आहे काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूच, म्हणजे त्याच्यासाठीच आजचं लेक्चर आहे. पण त्याच्या आधी सध्या जे बाजारामध्ये चालू आहे किंवा मार्केटमध्ये स्पर्धा परीक्षा विश्वामध्ये म्हणू आपण, जे चालू आहे सध्या की बाबा कट ऑफ खूप लागत आहे आणि पोरं भेदरलेले आहेत, म्हणजे की आता कसं बाबा एवढा कट ऑफ आपल्याला कसा चेस करता येईल म्हणजे, आणि कसं होईल आमचं. मला विद्यार्थी पण येऊन भेटतात ऑफिसमध्ये की वगैरे वगैरे. सो त्याच्याबद्दल मी थोडंसं भाष्य करतो आणि मग आपण पुढं हे जाऊ आणि काही क्वेश्चन्स पण आपण डिस्कस करू. म्हणजे परीक्षेचं स्वरूप तुम्हाला त्या ठिकाणी या माध्यमातून लेक्चरचं निमित्त आहे. सो त्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगता येईल. म्हणजे बघा, आता जे विद्यार्थी एक 5-6 वर्षापासून तयारी करत आहेत तर त्यांना ही गोष्ट खूप अशी अचंबित करणारी किंवा आश्चर्यचकित वाटलेली नसणार आहे की गोष्ट जी आहे कट ऑफ ती 62.5 पर्यंत जाणं गट ब चा, आणि गट क चा पण आता किती अराउंड लागेल ते काही भाष्य करता येत नाही सध्या, पण नक्कीच तितका नाही लागणार जेवढा गट ब चा लागला होता. गट क चा त्याच्यापेक्षा भरपूर कमी लागेल कट ऑफ. परंतु हे जे गट क सारख्या परीक्षेचा कट ऑफ एवढा वाढणं, एक काळ होता 19 कट ऑफ लागायचा बरोबर, आणि एक काळ आहे जिथं आता 50 गट क पण असून 50च्या राऊंड लागू शकतो बाबा कट ऑफ. सो हे कसं काय झालं म्हणजे, किंवा अशा सर्कमस्टन्सेसमध्ये येणारी गट ब आणि क, आणि त्याच्यात काय झालं माहिती आहे का, मार्केटमध्ये घाबरून देणारे खूप, म्हणजे ते आधी असायचे ना, म्हणजे भटजी वगैरे असायचे पहा आधी, ते लोकांना असे घाबरून द्यायचे की तू नरकात जाशील इकडं तिकडं, मग काय शांती करावी लागणार तुम्हाला. सो ते मार्केटमध्ये मी पाहतोय सध्या, हसायला येते म्हणजे लिटरली की बस, पण शिक्षकांना तेच पाहिजे असते काय काय, म्हणजे आता शेवटी काय ते कमर्शियलिझम वगैरे म्हणतो आपण त्याला. सो ते घाबरून द्यायचं, अरे कट ऑफला लागतंय, तुझा अभ्यास खूप पाहिजे बाबा, आणि अभ्यास नसेल तर तुझं काही खरं नाही आहे. मग आता ते पोरं काय करतात, मग अशा वेळेस जसं भटजीला आपण दान दक्षिणा पुण्य वगैरे वगैरे, म्हणजे ते त्यांच्या प्रोफेशनचा भागच होता लहानपणी, घाबरून द्यायचं म्हणजे की हे नाही विधी केला तर तुझं असं होईल तसं होईल, वाटोळं होईल, हे होईल ते होईल. सो तसं काहीतरी झालेलं आहे. मला फक्त तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढायचं आहे, लेक्चरचं निमित्त आहे ते. आता असं होतं आहे की बाबा विद्यार्थ्यांच्या अपेक्षा भयानक वाढल्या माझ्याकडून, ऑनलाईनमध्ये पण आणि ऑफलाईनमध्ये पण, आणि प्रत्येकाला सागर सरच पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं की असं नेहमी ऑनलाईनमध्ये येणं, तुम्हाला गायडन्स करणं, पण मी आता ते एक वेळ काढणार आहे तुमच्यासाठी एक्झामपर्यंत, जेणेकरून ते जे असे लोक आहेत त्यांना तुम्ही बळी नाही पडले पाहिजे. आणि जी एक्झाम खरंच तिचं जे स्वरूप आहे, सो ते खरं स्वरूप कळाल्यानंतर जेव्हा आपल्याला लक्षात येते की जसं ईश्वर निर्गुण निराकार आहे तसंच ही परीक्षा पण निर्गुण निराकार आहे. फक्त परीक्षेचं सत्यता, जसं ईश्वराचं सत्य तुम्हाला कळालं पाहिजे, मग ढोंगी लोक तुम्हाला फसवू शकत नाही, तसं हे ईश्वराचं खरं स्वरूप जसं तुम्हाला कळाल्यानंतर मग हे मध्यस्थ नसतात त्याच्यामध्ये. सो सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोची मध्यस्थी आपण त्याला म्हणतो. सो तसंच याच्यामध्ये असणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये की ह्याचं खरं स्वरूप लक्षात आल्यानंतर खरंच आपल्याला गायडन्सची गरज आहे का, खरंच आपण घाबरलं पाहिजे का या परीक्षेला. म्हणजे पेपर अवघड आला तर पेपर अवघड असण्याच्या नावाखाली, आणि पेपर सोपा आला तर कट ऑफ होणाऱ्या या नावाखाली, सो त्या ठिकाणी तुमची फसगत होणार नाही. मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये ह्या एक्झामची सत्यता पण सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि ही जी काही बॅच असणार आहे ही कशासाठी सुरू केली, का बरं केली, कोणीही बॅच लावली पाहिजे वगैरे वगैरे, ह्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करू. म्हणजे आता पहिले तर सर्वात पहिले तुम्ही ही एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे कट ऑफ 62.5 मार्क लागणं, त्याच्याबद्दल मी ऑलरेडी एक लेक्चर कंडक्ट केलं आहे, पण थोडंसं आणखी त्याच्यावर भाष्य करतो. याचं मेन कारण काय आहे तुम्ही लक्षात घ्या. गट ब आणि क मध्ये एक महत्त्वाचं कारण आहे. गट ब च्या बाबतीत वेगळं बोलावं लागेल आपल्याला, गट क च्या बाबतीत वेगळं बोलावं लागेल. गट ब आणि गट क मध्ये एक मेजर डिफरन्स आपल्याला पाहायला भेटतो, आणि तो जो मेजर डिफरन्स आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागणार. याचा कट ऑफ वाढण्याचे 2 कारण आहे. एक तर पेपर भयानक सोपा सेट झाला होता गट ब चा, काही लोक मान्य करतील नाही करतील देव जाणे म्हणजे, पण पेपर भयानक सोपा सेट झालेला होता. सो त्याच्यामुळं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट राज्यसेवेच्या पोरांनी त्याच्यामध्ये एंटर केलं. आता गट ब चा पेपर तर सोपा होता मुळामध्ये, पण गट क चा तितका सोपा नव्हता. सोपा होता पण तितका सोपा नव्हता. म्हणजे 21, 22, 23चा जर विचार केला आपण तर गट क चा पेपर हा जो आहे गट ब चा जेवढा सोपा आलेला पेपर आहे 3 वर्षाच्या मानाने, सो तेवढा सोपा आलेला नाही आहे गट क चा पेपर. सो गट क च्या पेपरला जर आपण प्रमाण मानलं तर त्यामध्ये एक गोष्ट आहे ती थोडीशी चिंतेत टाकणारी आहे. ती म्हणजे काय, आपण असं ठरवलं होतं की राज्यसेवा ही भारताचा भूगोल आणि इतिहासाची एक्झाम आहे, कन्सेप्च्युअलिटीची एक्झाम आहे, आणि कंबाईनची एक्झाम याच्यामध्ये मॅक्झिमम पोस्ट ह्या क्लरिकल असल्यामुळं
सो तुम्हाला ते समजून घ्यावं लागणार की यातल्या मॅक्झिमम पोस्ट ह्या क्लरिकल असल्यामुळे सो ही एक्झाम रट्टाफिकेशनची आहे. आणि गट ब आणि क मध्ये येणारे प्रश्न जे सहसा हे महाराष्ट्र आणि इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यानंतर आपल्या अर्थशास्त्रामध्ये पण प्रश्न येताना 1-2 महाराष्ट्राला धरून हा ओव्हरऑल त्याचा काय असायचा पॅटर्न असायचा. पण तो थोडासा त्या ठिकाणी बदललेला आहे, जी आपल्याला थोडीशी, जास्त नाही, चिंतेत टाकणारी बाब आहे. त्याच्यात पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे. जरी त्याच्यामध्ये आता अनेक लोक म्हणतील सर काय आम्ही आता काय भारताचा इतिहास, भारताचा भूगोल वाचत बसू का, तर तुम्हाला बिलकुल वाचायचं नाही भारताचा इतिहास भूगोल, पण तो किती वाचला पाहिजे ते पण मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा, आजचं लेक्चर त्याच्यासाठीच आहे. सो या लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधी मी 2 विषय तुम्हाला डेमो म्हणून आणलेले आहे. इतिहास आणि भूगोल याचा पेपर आला कसा होता, तुम्हाला किती मार्क मिळायला पाहिजे, विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे होतं. नाही तर काय होऊ शकते, ती एक दरी निर्माण होऊ शकते ना, की सागर सर तुम्ही एवढ्या वर्षाचा टीचिंग अनुभव आहे, 12 वर्षाचा तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये, तुम्ही ह्या पोस्ट काढलेल्या आहेत किंवा तुम्ही एवढ्या मेन्स इंटरव्ह्यू दिलेल्या आहे UPSC राज्यसेवेचे, तर तुम्हाला हे सोपंच वाटतं हो सर, पण आमची परिस्थिती, आम्ही तर वेगळे आहोत. तर त्याच्यामुळं काय करतोय की तुमचा विचार करूनच त्या ठिकाणी कोणते प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे होते. आणि जो राज्यसेवेचा मॉब गट ब आणि क त्याला जर कॉम्पीट करायचं आहे तर तुम्हाला काय प्रिपेअर नेमकं केलं पाहिजे, म्हणजे कॉमन मिनिमम किती आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, जेणेकरून आपण ही एक्झाम क्रॅक केली पाहिजे. ही एक्झाम म्हणजे सर्वात चांगली गोष्ट काय आहे, आधीही सोपी होती, आताही ती परीक्षा सोपी आहे, फक्त याचा बाऊ केला चाललाय. आणि सरळ घास खाण्याऐवजी सो ते फिरून जे प्रकार पाहायला भेटत आहेत आपल्याला, उगा एक प्रश्न घ्यायचा त्यातला अवघड आणि परीक्षा अवघड आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा, जेव्हा की तो प्रश्न आपल्याला सोडवायचाच नाही आहे. कट ऑफ काय 100 पैकी 90 नाही लागला, 90 नाही लागलाय, त्याच्यानंतर 80 पण नाही लागलाय, 70 पण नाही लागलाय, तो 62 ला लागलेला आहे. बरोबर. सो आपण प्रत्येकच प्रश्न सोडवला पाहिजे, अशातली काही गोष्ट नाही आहे. कंबाईनचा आता त्याच्यापेक्षा, गट कचा त्याच्यापेक्षा कमी लागेल, पेपर अवघड होता, पोस्टची संख्या जास्त आहे, नक्कीच कमी लागेल त्याच्यापेक्षा. मग आता तो एक प्रकार असतो, पहा, जर एखादा बॉलर आला, 6 बॉल आपल्याला तो टाकतोय, तर हा ठीक आहे, चला ओव्हरमध्ये सगळेच बॉल आहे खेळण्यासारखे, तुम्ही फॉर्ममध्ये युवराज सिंग सारखे 6 बॉलला 6 6 मारले, चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला हे कळालं पाहिजे की कोणत्या बॉलला 6, नाही तर तुम्ही जर म्हटलं युवराज सिंग सारखं प्रत्येकच बॉलला 6 मारतो तर तुम्ही आउट होऊ शकतात त्याच्यामध्ये. त्यावेळेस टायमिंग तसा होता, बॉलर तसा होता, बॉल तसे आले, तो युवराज सिंग खेळायला फॉर्ममध्ये होता, सगळे बरोबर आले, त्याचे 6ला 6 6. पण असं प्रत्येक वेळी होईल याची गॅरंटी नाही. तो काय प्रत्येकच ओव्हरला, त्यानं एकच ओव्हर त्याच्या पूर्ण जीवनातली त्याच्यामध्ये 6 बॉलला 6 6 मारले. लक्षात घ्या, या परीक्षेमध्ये काही बॉल जे असतात ते बाउन्सर येतात. पहा, जसे काही प्रश्न बाउन्सर आहे, मी ते विथ एक्झाम्पल तुम्हाला दाखवणार आहे. ते बॉल सोडून दिलेले बरे आणि त्याच्यावर तुमचा मेरिट डिसाईडच होत नाही. पण काही बॉल असे आहे ज्याच्यावर तुम्ही चौके छक्के लगावलेच पाहिजे, त्याच्यात एक्सक्यूज नाही आहे. तर मग ते सांगण्यासाठी तुम्हाला की कोणत्या इथं एक्सक्यूज नाही आहे, मग हे प्रिपेअर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, सो हे पण मग मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे. सर्वात पहिले मला तुमच्याशी बोलायचं आहे चालू घडामोडीबद्दल. कारण काय आहे की आता 4 महिन्यानंतर तुमची गट ब आणि क ची परीक्षा आहे आणि 2-3 महिन्यानंतर राज्यसेवा पण आहे. तर हे जे बाऊ केल्यामुळं काय झालेलं आहे, करंट अफेअर्सचा पेपर हा बऱ्यापैकी मीडियम आणि टफ या क्वालिटीमध्ये येतोय. पहा, तर मग अनेक जे आहेत, अनेक जण आता ते पूर्ण त्याच्यावर फोकस करताना दिसत आहेत. चालू घडामोडी अवघड आहे, मी पण पाहिलं आमच्या पण अकॅडमीमध्ये, आणि ते नैसर्गिक आहे. संध्याकाळी 3-3 4-4 तास त्या ठिकाणी पोरं डिस्कशन करतायत, त्या ठिकाणी ते घेऊन, ती कौतुकाची बाब आहे, म्हणजे मी नाही म्हणत नाही. पण हा विषयच मुळात एवढा वेळ देण्याचा, ते पण डेली 3-3 4-4 तास, तर हा मला मूर्खपणा, लिटरली मूर्खपणा वाटतो. त्याचं महत्त्वाचं कारण सांगतो तुम्हाला मी. हा विषय भयानक अनसर्टन आहे आणि आयोगाने जर म्हटलं की चालू घडामोडीचा तुमचा बट्ट्या बोर करायचा, तुम्हाला सोडूच द्यायचं नाही चालू घडामोडी, तर ते एवढा अवघड सेट करू शकतात. कारण दररोज एवढ्या घटना घडत आहेत भारतामध्ये, त्याच्यात ते कशात खोदकाम करतील काही सांगताच येत नाही. आणि त्यांनी जर ठरवलं की नाही आम्ही ट्रेडिशनल पेपर टाकतो, निधन वार्ता झालेल्या व्यक्ती, आयोगाचा एखादा अध्यक्ष किंवा एखादी बसलेली नव्याने बसलेली ह्या 1 वर्षातली एखादी समिती असू द्या, किंवा एखादं महत्त्वाचं चर्चेत असणारं व्यक्तिमत्व, एखादी परिषद झालेली आंतरराष्ट्रीय दर्जाला, राष्ट्रीय दर्जाला, तर ते बरोबर त्यातलं टाकून देतील ते, आणि तुमचा पेपर जो आहे तो इझिली त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल. पण असं होण्याच्या शक्यता कमी आहे, कारण हाच असा एक विषय आहे, चालू घडामोडी हा एकमेव असा विषय आहे ज्याच्यामध्ये आयोग तुम्हाला खूप अवघडात नेऊ शकते. तर याच्यावर एक सोपं सोल्युशन आहे. काय आहे माहिती आहे का, कॉमन मिनिमम अभ्यास करायचा. आता मधल्या कालखंडात काय झालं माहिती आहे का, परीक्षा 1-1 वर्ष डिले झाल्या. समजा आता आयोगाने म्हटलं की पुढच्या महिन्यात परीक्षा आहे, ती न होता पेपर सेट झालेला आहे, ती न होता परीक्षा काय झाली 1 वर्षानंतर झाली. तर मग घडलं असं की ते 1 वर्षानंतर, त्या डेटपासून 1 वर्षानंतर ती परीक्षा झाल्यामुळं, मधात 1 वर्षाचा, 6 महिन्याचा, 8 महिन्याचा गॅप पडल्यामुळं, सो त्यातल्या कोणत्याच चालू घडामोडी आल्या नाही.
आणि ज्या घडामोडी आल्या मग पोरं म्हणतात 2 वर्ष आधीपासून. अरे बाबा, त्या परीक्षेपासून 2 वर्षापूर्वीच्या घडामोडी त्यांनी विचारल्याच नाही. तो पेपर पुढच्या महिन्यासाठी सेट झाला होता, तिथपासून 12 महिन्याच्या आयोगाने विचारलेले आहे. पेपर डिले झाल्यामुळे त्या तुला 20 महिन्यापूर्वीच्या वाटायला लागलेल्या आहे. सो त्याच्यामुळं मनातून ही गोष्ट काढून टाका. पोरांना मी काल पाहिलं 2023चं करंट अफेअर करत होते. अभि तुम्ही 2025 मध्ये पेपर देणार आहात, बरोबर. सो तुम्ही 2023चं, आता ते काही लोक म्हणतील आबे शब्द कसं काय वापरताय, तर ते विदर्भामध्ये कॉमन शब्द आहे, तो काय अपमानास्पद नाही आहे, बरोबर. सो ती ढब आहे विदर्भात बोलण्याची, तर ही साहजिक भाषा आहे. सो तुम्ही जर 2023चं करंट अफेअर वाचत बसले तर काय उपयोग आहे त्याचा मला सांगा बरं. सरळ सरळ आहे, एक्झाम आहे, तिथपासून 12 महिन्याचं करंट अफेअर करायचं. त्यातल्या त्या स्पेशली एक्झामपासून 4था महिना जो असतो, समजा आता तुमची एक्झाम जी आहे ती नोव्हेंबरमध्ये आहे, नोव्हेंबरच्या आधी ऑक्टोबर, त्याच्या आधी सप्टेंबर, ऑगस्ट, जुलै, जून, मे, एप्रिल या महिन्यातल्या घडामोडी चांगल्या करायच्या. कारण जर 15 क्वेश्चन तुमचे चालू घडामोडीवर येत आहेत तर 7-8 क्वेश्चन हे 4 महिन्यातले असतात. हे अनालिसिस आहे. लक्षात ते याचा अर्थ काय, वर्षभराचं करायचं, वर्षभराचंही करायचं आपल्याला, पण ह्या 4 महिन्यावर जरा चांगला फोकस करायचा. 12 महिन्याचे 12 मॅगझिन करा किंवा एखादी वार्षिकी करा, किंवा एक वार्षिकी प्लस एक्झामपर्यंत असणारे 3-4 मॅगझिन्स असं करू शकता, किंवा 12 मॅगझिन्स. आणि त्याला ॲटिट्यूड ठेवायचा की बाबा मी एवढंच करून जाणार. हे मॅगझिन सागर सरांनी सांगितले, त्यामध्ये पण ठरलेले आहे, बरोबर. सो पुरस्कार आहेत, त्याच्यानंतर निधन वार्ता आहेत, चर्चेत असणारे व्यक्तिमत्व आहे, महत्त्वाचे परिषदा आहे, आयोग आहे. सो त्याचा एक कॉलम आहे. सो हे ठरलेले कॉलम मी करून जाणार. याच्यातून आलं तर ठीक, याच्या बाहेर जर बाउन्सर गेले तर मी ते सोडून देणार सरळ सरळ. हां, लॉजिक ट्रिक्स सागर सरांनी सांगितलेले आहे, भरपूर लेक्चर, झाकली मूठ 1.25 लाखाची नाहीच आहे माझी, सगळं तुम्हाला यूट्यूबवरती अवेलेबल आहे, जुने लेक्चर. त्याच्यातून एक नोट्स बनवा तुम्ही. आज पण मी सांगतो पहा काही ठिकाणी की बाबा इथं काय लॉजिक लागत होतं किंवा ट्रिक्स. आणि असंही नाही आहे की बाबा जसं पेपर येते तशा लॉजिक ट्रिक्स बनता नाही. प्रत्येक पेपरमध्ये त्याच लॉजिक ट्रिक्स त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेबल आहे. सो असं करून पण तुम्ही त्या ठिकाणी पेपर टॅकल. तुम्ही जर चालू घडामोडीच्या मागे लागले तर तुमचं काय होतं माहिती आहे का, जे हातातले मार्क आहे आपले हिस्ट्रीचे, जॉग्राफी, जिथं मेहनत घेणं तुमच्याकडून अपेक्षित आहे. कारण तुम्ही जर ऑब्झर्व केला तर पॉलिटीचा पेपर जो आहे सो त्याचा पॅटर्न बिलकुल बदललेला नाही आहे. मी आजपासून 3 का 4 वर्षापूर्वी म्हटलं होतं, जर त्या महान्यायवाद्यावरती जर क्वेश्चन नाही आला, किंवा ॲडव्होकेट जनरल राज्यामध्ये महाधिवक्ता असतो, केंद्रात महान्यायवादी असतो. सो अटर्नी जनरल आणि ॲडव्होकेट जनरल, राज्यात ॲडव्होकेट जनरल, जर ॲडव्होकेट जनरल किंवा अटर्नी जनरलवर जर प्रश्न नाही आला तर नाव बदलून टाका तुम्ही. तर ते दरवर्षीच येतोय त्याच्यावर. म्हणजे याचा अर्थ काय, पॉलिटीचा पॅटर्न हा 1% बदललेला नाही आहे. सो टिपिकल आर्टिकल्स तुम्हाला कंबाईनमध्ये विचारल्या चाललेले आहे. सो टिपिकल तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न आहे. मदत फक्त 1-2दा असं झालं होतं की त्यांनी केंद्र राज्य संबंधावरती प्रश्न विचारला होता, ते पण सरकारी आयोगवर त्यांनी क्वेश्चन विचारला होता. म्हणजे ते 1-2 ऑड जर सोडले मागच्या 4-5 वर्षामध्ये तर पॉलिटीचा पेपर कॉमन आहे. इकॉनॉमिक्समध्ये चढ उतार बिलकुल नाही आहे. मग तुम्ही ह्या विषयाला वेळ द्या ना, इथून जास्तीत जास्त मार्क काढण्याचा प्रयत्न करा. सो पॉलिटीमध्ये मला 13 किंवा 14 किंवा 15 आउट ऑफ 15 कसे पाडता येईल, सो याच्यासाठी प्रयत्नशील राहा. इकॉनॉमिक्स मला 12-13 कशी मिळवता येईल याच्यासाठी प्रयत्न राहा. महाराष्ट्राच्या भूगोलात मला 8 ते 10 मार्क कसे पाडता येईल, त्या करंट अफेअर्सच्या मागे वेळ घालून काही उपयोग आहे का. तसंच मॅथ्स रिझनिंगचं आहे. मॅथ्स रिझनिंगमध्ये 2 प्रकारचे पोरं असतात. एक म्हणजे ज्यांचं एक्सलंट आहे, जसं मी आहे स्वतः. सो मी काय अशी पाठ थपथवत नाही स्वतःची, किंवा माझा हा विषय पण नाही आहे शिकवण्याचा मॅथ्स रिझनिंग, पण माझं मॅथ्स रिझनिंग जेन्युइनली चांगलं आहे. तर मी काय करू शकतो, जर 5 स्टेजेस म्हटलं मॅथमॅटिक्सच्या, 1, 2, 3, 4, 5, तर मी 5ही स्टेजेस सोडवण्याचा, म्हणजे मिसकेलनियस म्हणतो 5वी स्टेज, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स आलेले क्वेश्चन मी ती सोडवण्याची तयारी ठेवतो. कारण मी तेवढी प्रतिभा त्यात मॅथ्स रिझनिंगमध्ये आधीपासून मिळवलेली आहे. माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं. 10वीला असताना मला बीजगणितात 75 पैकी 75 होते. 12वीला असताना मला 92 मार्क होते म्हणजे. आणि ग्रॅज्युएशनला असताना पण गणित माझं चांगलं राहिलेलं आहे. आणि पासआउट झाल्यानंतर पण मी चांगली मेहनत घेतली. ते गणित वेगळं असते ग्रॅज्युएशनचं, आणि हे गणित वेगळं असते. मी नंतर पण चांगली मेहनत घेतलेली आहे सुरुवातीपासून. सो त्याच्यामुळं माझं चांगलं आहे. तर मी अपेक्षा ठेवू शकतो 20 आउट ऑफ 20. पण प्रत्येकाने ही अपेक्षा ठेवणं चुकीची आहे. ज्याचं लक्षात घ्या आर्ट बॅकग्राऊंड होतं, किंवा सायन्स असताना पण त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स हा ग्रुप नव्हता, जेन्युइनली त्याच्या DNA मध्येच गणित नाही आहे, तर त्यांना असा अट्टास धरत नाही मला 5वी स्टेज अचीव्ह करायची आहे आणि मी रात्रंदिवस लागलो गणित सोडवायला. अरे मग बाकीचे 6 विषय, मॅथ्स आणि रिझनिंग, असे टोटल 8 विषय आहे आपल्याला प्रिलिम्सला. मॅथ्स रिझनिंग वेगवेगळं पकडल्यास
टोटल 8 विषय आहेत आपल्याला, त्यापैकी 6 विषयाचा अभ्यास दादा कधी करशील तू? मग काय केलं पाहिजे सर? मॅथ्स रिजनिंग मध्ये सिंपल फंडा आहे. गट ब चा एकदम सोपा होता. गट ब चा पेपर असा होता की तुम्ही 20 पैकी म्हणजे ते 3ऱ्या स्टेजमध्ये सगळे गणित विचारले होते. दुसरी तिसरी म्हणजे 5 स्टेज जर म्हटले आपण तर 2ऱ्या आणि 3ऱ्या स्टेज मधले गणित होते सगळे, आणि रिजनिंग पण 2ऱ्या आणि 3ऱ्या स्टेजमध्ये. पण तेच जर तुम्ही ह्याच्यासाठी आले म्हणजे ह्याच्यामध्ये आले, गट क मध्ये आले, तर 3ऱ्या आणि 4थ्या स्टेजमध्ये तुम्हाला विचारलेला आहे, किंवा एखादा क्वेश्चन 5व्या स्टेजमध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय. मग याच्यात काय केलं पाहिजे सर? आमच्यासारख्या आर्ट बॅकग्राऊंडच्या जे गणितात गरीब पोरं आहे, रिजनिंगच्या बाबतीत गरीब पोरं आहे, माझं काय म्हणणं आहे, 3ऱ्या स्टेजपर्यंत जायचं आणि म्हणायचं ह्या पट्टीत जर आले गणित, फॉर एक्झाम्पल रेल्वेचे गणित आहे, सो रेल्वेच्या गणितामध्ये काय, पहिल्यांदा एकदम सोपे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइमचे ते सोडून घ्यायचे, फॉर्म्युल्यात किमती टाकणे वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतरची जी स्टेज आहे त्यामध्ये 2 रेल्वे ह्या एकमेकाच्या दिशेने यायला लागल्या. मग 2 रेल्वे एका 7 वाजता निघाली, एक रेल्वे इकडून 7 वाजता निघाली, मग ते किती वाजता भेटेल? ही दुसरी स्टेज. तिसरी स्टेज, एक रेल्वे 7 वाजता निघाली, दुसरी 9 वाजता निघाली, मग त्या कधी भेटतील? दोन्ही रेल्वे ह्या पॅरलल चाललेल्या आहेत एकमेकाला, किंवा चाललेल्या आहेत, मग एक रेल्वे दुसऱ्याला मागं केव्हा टाकेल? किंवा मग हे रेल्वे ही खांब जे आहे हे किती दिवसात? ही 3री स्टेज आहे, 4थी नाही, ही 3री स्टेज आहे. इथपर्यंत जायचं, एक स्वतः रेल्वेला क्रॉस करायला एवढा वेळ लागतो, तर मग एवढे खांब करायला किती लागेल? 3ऱ्यापर्यंत जायचं, 4थी आणि 5वी स्टेज करायचीच नाही. ह्याला म्हणतात कॉमन मिनिमम वाला फंडा. म्हणजे तुम्हाला 20 पैकी 20 मॅथ्स रिजनिंग सोडवायचंच नाही, आपल्या पट्टीत आलेले इमाने द्वारे सोडवायचे. हे का बरं? कारण कंबाईनला 60च मिनिटं आहे, आणि ज्या पोरांची कमांड नसते आणि जर प्रश्न तुम्ही वाचलात तर मग असं आपल्यावर ऑब्लिगेशन क्रिएट होते पेपरमध्ये की हा सुटलाच पाहिजे, आपला वाचण्यात वेळ गेलेला आहे, ऑलरेडी मी त्याच्यामध्ये 30-40 सेकंद घालवलेले आहे, आणखी 20-30 सेकंद, आणखी 60 सेकंद घालवायला काय हरकत आहे? याच्या नादात तुमचे 1.5-2 मिनिटं निघून जातात. ते परवडत नाही ना बिलकुल. त्याच्यापेक्षा असा जर ॲटिट्यूड ठेवला आपण की यार या स्टेजपर्यंत जे गणित येतात ते बरोबर मी सोडवतो, ठीक आहे, 20 पैकी तुम्हाला 18 नाही मिळणार, 17 नाही मिळणार, 12-13 जरी मिळाले तिथून तरी सफिशियंट आहे. आपण जेवढा वेळ देतो आणि ज्या पद्धतीनं पेपर येतो त्याचे इक्वेशन जमले पाहिजे तुम्हाला. तुम्ही 4 महिने दिले रात्रंदिवस तुम्ही मॅथमॅटिक्स, आणि तुम्ही ते एक्सलंट करण्याचा प्रयत्न केला, मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला 16 मार्क मिळाले, अहो पण इकडं गणले ना 6 विषय तुमचे, रिव्हिजन नाही झाली त्याची, PYQ सॉल्विंग नाही झाली, टेस्ट सॉल्विंग नाही झाली, मग कसं चालणार आहे? अहो त्यापेक्षा 12-13 मार्क घ्यायचे आणि बाकी विषयांना वेळ द्यायचा. ही त्याची स्ट्रॅटेजी असली पाहिजे प्रिपरेशनची तुमच्या. म्हणून हे जे 2 विषय आहे, विज्ञानाचे तसंच आहे, कॉमन मिनिमम की बाबा माझं ठरलेलं आहे. आता मला जिथपर्यंत माहिती आहे सचिन भस्के सरांनी छान पुस्तक बनवलेलं आहे की बाबा, किंवा स्टेट बोर्ड प्लस सचिन भस्के सर किंवा सचिन भस्के सरांचं पण एवढं पुस्तक मी व्यवस्थित करून जाणार, यातलं मला खडानखडा येतो, याच्याशी रिलेटेड आलं तर मी सोडवल, नाही आलं तर नाही सोडवणार, असा ॲटिट्यूड ठेवून जायचं. तिथं लॉजिक ट्रिक्स वापरायच्या आणि जिथं आपल्याला मार्क काढता येतात चांगले तिथून जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करायचा. एक्झाम निघून जाते तुमची. आता याच्यामध्ये काय आहे की हा जो कॉमन मिनिमम मी वारंवार शब्द वापरतोय, सो नेमकं कॉमन मिनिमम म्हणजे किती? तुमचं कॉमन मिनिमम वेगळं, आमचं कॉमन मिनिमम वेगळं असू शकते. तर त्याच्यासाठी म्हणून मी डेमो म्हणून काही क्वेश्चन्स आणलेले आहे इतिहास आणि भूगोलाचे, जे तुमच्याशी डिस्कस करायचे आहे. बघा आता मी तुम्हाला समजावून सांगतो कसं कसं. कॉमन मिनिमम म्हणजे नेमकं काय भानगड आहे ते समजावून सांगतो. पहा बघा, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या. आता तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय, स्पेशली कंबाईन, तर तुम्हाला प्रार्थना समाजाची सगळीच माहिती पाहिजे. प्रार्थना समाजाची स्थापना होण्याच्या आधी कोणती संस्था होती? ती संस्था का बरं बंद पडली? परमहंस मंडळी, ती एक गुप्त संघटना होती. का बरं गुप्त संघटना होती? मग तिच्याच मेंबरने नंतर प्रार्थना समाज स्थापन केला. मग प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली त्याची तारखेसहित तुम्हाला माहिती असलं पाहिजे. संस्थापक अध्यक्ष कोण होते त्याचे. मग त्या प्रार्थना समाजामध्ये प्रार्थना समाजच का बरं नाव पडलं? तिची विचारधारा म्हणजे एकेश्वरवाद, मूर्तीपूजेला विरोध, ही कोणापासून प्रेरित होती? मग कोणी भाषण दिलं होतं? ज्या भाषणाकडे प्रेरित होऊन ह्या सगळ्यांनी 1867 मध्ये या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचा तात्विक आधार कोणी प्रोव्हाइड केलेला आहे? न्यायमूर्ती रानडेंचं म्हणजे ह्याच्यामध्ये तुकारामाचे बीज हे साजरे करायचे, तुकाराम बीज साजरी करायचे. ही काय होतं? तुकाराम महाराजांचा प्रभाव हा कोणाच्या माध्यमातून त्याच्यावर होता? याचा सखोल अभ्यास असणं तुम्हाला गरजेचं आहे. सो त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न विचारला आहे की या प्रार्थना समाजाच्या तुम्हाला अनेक गोष्टी प्रार्थना समाजाने केलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे पार साने गुरुजींनी केलेला पंढरपूरच्या सत्याग्रहापासून सगळ्या गोष्टी, किंवा मग न्यायमूर्ती रानडेंनी 1884 मध्ये स्थापन केलेलं गर्ल्स हायस्कूल असू द्या, किंवा डिप्रेस क्लासेस मिशन असू द्या, वीरा शिंदे. सो या माणसाला मोठं करण्यामध्ये महर्षी वीरा शिंदे, मी तर म्हणतो महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी आहेत महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. येतं लक्षात, त्यांनी दलितांसाठी एवढं मोठं कार्य केलं. त्यांचं एकच पाप आहे, ते मराठा होते, आणि त्यांचं बाबासाहेबांशी आणि राजर्षी शाहू महाराजांशी एक वैचारिक मतभेद होते.
अदरवाईज त्या माणसाचं कार्य अफाट आहे. कोण राहते हो मला सांगा बरं, महारवाड्यामध्ये जाऊन बहिणीला घेऊन कोण राहते महारवाड्यामध्ये? बहीण पण कार्य करते, भाऊ पण कार्य करतोय, जनाक्काचं कार्य पण खूप मोठं आहे त्याच्यामध्ये. मग या लोकांना पैसा लागणार, तुम्ही सगळे सोंग करू शकता, पैशाचं नाही. सगळ्या पैशाचा बेस जो आहे तो कोणी दिलेला आहे? प्रार्थना समाजाने. कारण प्रार्थना समाजाचे 2 दिग्गज राघव भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे हे पाठीशी होते महर्षी वीरा शिंदेच्या. त्यांच्या विदेशात जाण्यापासून त्यांचा सगळा खर्च हा प्रार्थना समाजाने उचलला. सो ते तर फार गरीब होते घरचे. इव्हन फर्ग्युसन कॉलेजमध्ये असल्यापासूनच ते प्रार्थना समाजाच्या ह्या बैठकांना बसायचे. हे व्यक्ती मोठा केलेला आहे, तर मोठं करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा प्रार्थना समाजाचाच राहिलेला आहे. प्रार्थना समाजात जेव्हा ह्या दोघांची डेथ झाली तेव्हाच त्यांनी महर्षी विठ्ठलरामजी शिंदेच्या डोक्यावरचा ह्या राघव भांडारकरांचा जेव्हा मृत्यू झाला ना, त्यानंतर प्रार्थना समाजामध्ये 2 गट पडले. थोडासा एक गट होता जो विचारांनी ब्राह्मणवादी होता आणि त्यांनी मग डिप्रेस क्लासेसला फंडिंग बंद केली, म्हणून डिप्रेस क्लासेस सोडावं लागलं आणि नंतर मग त्यांचं कार्य शेतकऱ्यांसाठी आहे. सो त्याच्यामुळे हे माहीतच असायला पाहिजे तुमचं, जर तुम्ही प्रार्थना समाजाचा सखोल अभ्यास करताय. मोगम ओघम अभ्यास असून काही चालणार नाही आहे. मग इथं तुम्हाला डिटेलमध्ये गोष्टी माहिती असल्या पाहिजे. सो प्रार्थना समाजामध्ये लक्षात घ्या, गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, आता याचीच ती मजुरांसाठी काम करणारी शाखा म्हणजे सोशल सर्व्हिस लीग नामजोशींची आहे आणि पुढच्या पेपरमध्ये हेच फिरून फिरून विचारतील. ही 1910 मध्ये स्थापन झाली होती. एकदा लक्षात, कशासाठी? हे सगळं 11वी स्टेट बोर्डामध्ये आलेलं आहे. त्यानंतर सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी गोपाळकृष्ण गोखले, त्याच्यानंतर डिप्रेस क्लासेस मिशन वीरा शिंदे. आता जाऊ द्या, हे 3 माहीत नाही आहे तुम्हाला, पण एवढं तर माहीत पाहिजे, दयानंद सरस्वतीचा आर्य समाज हा त्या पठडीतला आहे ज्या पठडीमध्ये ब्राह्मो समाज आहे, ज्या पठडीमध्ये प्रार्थना समाज आहे, ज्या पठडीमध्ये सत्यशोधक समाज आहे. आर्य समाज त्यांना पॅरलल आहे, तो कोणाचा भाग नाही आहे. ह्या सगळ्या स्वतंत्र संस्था होत्या, कोणतीच संस्था कोणावरती डिपेंडंट नाही आहे. तसं दयानंद सरस्वतीचा आर्य समाज जो मुंबईमध्ये स्थापन झालेला होता तो प्रार्थना समाजापेक्षा टोटली डिफरंट होता. इथं लक्षात, त्याची विचारधारा वेगळी होती. वेदांकडे परत चला असं म्हणायचं म्हणजे भरपूर डिफरन्सेस आहे प्रार्थना समाजामध्ये आणि आपल्या आर्य समाजामध्ये. तर ॲटलिस्ट तुम्हाला हे तरी माहीत पाहिजे की आर्य समाज हा प्रार्थना समाजाचा भाग असूच शकत नाही. सो त्याच्यामध्ये जे सी आहे तुमचं ते कटून जाते, म्हणजे 2 आणि 4 ऑप्शन कटला, एक तर एबी आहे किंवा एबीडी आहे. सो याच्यामध्ये उत्तर त्यांनी एबीडी दिलेलं आहे. ह्या 3ही संघटना ज्या आहे, गर्ल्स हायस्कूल असू द्या किंवा इव्हन शारदा सदनच्या पण स्थापनेसाठी प्रोत्साहन होतं प्रार्थना समाजातले लोक. हा पण प्रश्न आयोगाने विचारला की पंडिता रमाबाईंचं जे काही शारदा सदन होतं तिला गायडन्स करणारे एक असोसिएशन होते किंवा मंडळ होतं, त्या मंडळात कोण कोण होते त्यांचे नावं विचारलेले आहे. ते हे सगळी प्रार्थना समाजातली मंडळी, राघव भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, इकडं पण आहे इकडं पण आहे. शारदा सदनला पण बॅकअप ह्यांचंच होतं. आर्य महिला समाज स्थापन केला होता पंडिता रमाबाईंनी, ते पण ते सगळं प्रार्थना समाजाच्या छत्रछायेखाली चालत होतं. स्ट्रॉंग समाज होता समाज सुधारण्याच्या बाबतीमधला. असो, हा प्रश्न तुम्हाला जमायला पाहिजे होता. हा जर गेला तुमचा प्रश्न, आता इथून नापास होण्याचे चान्सेस तुमचे वाढतात. कोणते प्रश्न तुम्हाला नापास करू शकतात की प्रार्थना समाज स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय तर त्याला प्रार्थना समाज माहीत नाही, त्या डिटेलमध्ये जाऊन तर मग काय अर्थ नाही आहे, त्या एक्झामचा काय अर्थ नाही आहे. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन? गुलामगिरीची सनद. आता तुम्ही म्हणा, आता एक तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करा, हे जे प्रश्न आहे हे कंबाईनचे नाहीच आहे. हे प्रार्थना समाजाचा प्रश्न, त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंचा प्रश्न, हे प्रश्न अवघड नाही आहे, पण लक्षात घ्या हे प्रश्न कंबाईनचे नाहीच आहे, हे राज्यसेवेचे आहे. ही एक्झाम हळूहळू राज्यसेवेच्या धर्तीवर सेट होते. म्हणजे UPSC राज्यसेवेत आली आणि राज्यसेवा कंबाईनमध्ये येते हळूचकन. त्याच्यामुळे तुम्ही जर संकुचित विचारधारा ठेवली की नाही मी कंबाईनचं तेवढंच महाराष्ट्राचं करून जातो, तर तुम्हाला 4च प्रश्न जमतील 10 पैकी. त्यातले एखादा चुकल अवघड असल्यामुळं 10 पैकी 3 तुम्ही नापास. त्याच्यामुळं थोडंसं आता तुम्हाला टच द्यावं लागणार आहे. म्हणजे सगळंच नाही, तुम्हाला भारताचा इतिहास सर नव्याने शिकू का, आम्ही तयारी करतो, नाही, वेळ नाही घालवायचा आपल्याला. ते महत्त्वाचं नाही मी भारताचा भूगोल करतो सर, भारताचा इतिहास अख्खा करतो मी. अहो बाळा, त्याच्यात वेळ जातो. मग किती करायचा? लक्षात घ्या, जे महाराष्ट्रात महत्त्वाच्या तुम्हाला गोष्टी देण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या बाबतीत. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्रातला 1857चा उठाव, तर तुम्ही महाराष्ट्राचा करताय ना, तर तुम्हाला भारताचा पण करावा लागणार. भारताचे ते काही महत्त्वाचे गव्हर्नर जनरल आहे, मोजकेच आहे, ते पण नावं सांगतो मी तुम्हाला. डलहौसीपासून सुरुवात करायची, लॉर्ड डलहौसी करायचं आहे तुम्हाला. सो त्याच्यानंतर लॉर्ड लिटन आणि रिपन करायचं आहे तुम्हाला. लॉर्ड रिपन लिटन झाल्यानंतर लॉर्ड हे पण करायचं आहे, डफरीनेक करायचं आहे आणि कर्जनेक करायचं आहे. खतम. तुम्हाला दरवर्षी यांच्यावर एक क्वेश्चन दिसणार, तुम्हाला ठरलेलं आहे ते. आता हे जरी भारताचे गव्हर्नर जनरल ऑब्लिक व्हाईसरॉय असले तरी पण यांच्यावर लॉर्ड मेयो एक सांगायचा राहिला आणि लॉर्ड हा पण एक कॅनिंग पण सांगायचा राहिला तुम्हाला. कॅनिंगचा वेगळा अभ्यास नसतो म्हणजे.
सो एवढे तुम्हाला करायचे आहे. त्याच्यावर प्रश्न येतात. तुम्ही महाराष्ट्रातील काँग्रेसची स्थापना पाठ करता, तर तुम्हाला भारतातली पण काँग्रेसची भारतात म्हणजे महाराष्ट्रात झालेली आहे, पण भारताच्या रिलेटेड पण तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या आधी असणाऱ्या भारताच्या लेवलच्या राजकीय संघटना ह्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. तुम्ही लोकमान्य टिळक करताय, तर लोकमान्य टिळकांनी राज्यात पण मोठं कार्य आहे, देशात पण मोठं कार्य आहे, ते तुम्हाला करावं लागणार. मॉळ जहाल सगळं तुम्हाला करावं लागणार. तुम्हाला स्वदेशी चळवळ, ह्या 4 महत्त्वाच्या चळवळी ह्या भारतात पण महत्त्वाच्या आणि महाराष्ट्रासाठी पण महत्त्वाच्या आहे. स्वदेशी चळवळ कारण त्यात आपले लोकमान्य टिळक आहेत. त्याच्यानंतर असहकार चळवळ आहे, सविनय कायदेभंग आहे, चले जाव आहे. बस हे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या पण एवढं तुम्हाला करायचं आहे. आणि संयुक्त बाकी भारताच्या स्वातंत्र्यावर आजपर्यंत क्वेश्चन आले नाही, म्हणजे मधलं काही जे काही महत्त्वाचं आहे याच्यावर क्वेश्चनच आलेलं नाही आणि करायचे पण नाही तुम्हाला. हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, खतम इतिहासाचा अभ्यास, आधुनिक महाराष्ट्राचा ऑब्लिक भारताचा. आणि हे महत्त्वाचे 3-4 कायदे आहेत त्याच्यामध्ये. सो 1909चा कायदा, 1919, कारण याच्यावर वारंवार क्वेश्चन विचारले. हा पॉलिटीचा भाग आहे ॲक्च्युली कायदे म्हणजे. आपण त्याला इतिहासात घेऊन घेऊ कारण त्याला हिस्टॉरिकल कंटेक्स्ट असतो. सो इतना तो आपको प्रिपेअर करना ही पडेगा. आता मी हे म्हणणार नाही तुम्हाला, आता ते योगायोग होता, मी त्याची रील पण टाकली की मी हा पोर्शन जो आहे सिंहावलोकन बॅचमध्ये शिकवला होता की बाबा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गुलामगिरीची सनद कशाला म्हटलेला आहे. आणि तो योगायोग होता की मी तो 3-4 दिवस आधीच कंबाईनच्या शिकवला गटकच्या, आणि तो गटकला जशा तसा विचारला आयोग, आणि तो योगायोग आहे. पण असा प्रश्न आला आणि तुम्ही याचा अभ्यासच केलेला नाही आहे, तर तुम्ही जजमेंट घ्या की पंडित जवाहरलाल नेहरूंच्या करिअरला सुरुवात 1920 नंतर झालेली आहे. त्याच्या आधी ते तितकेसे ॲक्टिव्ह नव्हते. मग ऑब्वियस आहे 1909 आणि 1919च्या कायद्याशी त्यांचं तितकंसं घेणं देणं नसणार. असेल तरी ते चळवळीत मात्र लहान होते. 1920 नंतर ते जास्त ॲक्टिव्ह झालेले आहे असहकारनंतर. मग त्याच्यानंतरचा एकच कायदा शिल्लक राहतो, 1935चा भारत सरकारचा कायदा. तेच तुमचं उत्तर आहे. म्हणजे इथं तुम्हाला हा प्रश्न लॉजिक्स आणि ट्रिक्सने जमणं अपेक्षित होतं. असा काही खूप अवघड नव्हता. तुम्ही जर म्हटले असते की नाही पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सनद असं केलेलं आहे आणि हे तर मला माहीत नाही, मी पुढच्या क्वेश्चनवर जातो, तर मग तुमचं नुकसान होईल. असे जर सोडत गेले तर ह्या पेपरमधले 6 प्रश्न सुटत आहेत तुमचे, नाही सोडता येणार. सामदाम दंडभेद म्हणजे इथं तुम्ही लॉजिक पण वापरू शकता. अनेक लोकांनी वापरलं आणि त्यांना त्याचे मार्क पण मिळाले. पुढे जाऊया आपण. आता हा एक प्रश्न होता पहा, कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफील्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केली होती. नंबर 1, आपल्याला नॉलेजने येते का? नाही. एवढा अभ्यास एनफील्डच्या ट्रेनिंग कुठं दिल्या जायच्या? सहसा आपण एवढ्या डिटेलमध्ये अभ्यास करत नाही ना. राज्यसेवा माझा तो ऑप्शनल होता, मी पण एवढा डिटेल अभ्यास केलेला नाही आहे. मग हा प्रश्न आयोगाला माहिती आहे तुम्हाला जमणारच नाही आहे. दुसरा, आता लॉजिक ट्रिक्स वापरून पाहू. अंबाला, कलकत्ता, सियालकोट, डमडम. अनेकांना डमडम कुठे हेही माहीत नसते. काही जमते का याच्यामध्ये? नाही जमत, लेफ्ट करून टाकायचा. तुमच्यावर ऑब्लिगेशन नाहीच हा प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे, बरोबर. जमला तर ठीक, नाही जमलं तरी लेफ्ट करून टाकायचा. याच्यावर मेरिट डिसाईडच होत नाही तुमचा. पुढे जाऊया आपण. कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्ड? ऑब्वियस आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? लॉर्ड रिपनला म्हणतात. तेच तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढे जाऊया. कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 मध्ये दुष्काळ संहिता जाहीर झालेली आहे? 1883ला जर दुष्काळ संहिता जाहीर होते आहे तर त्याच्या आधी एकच आयोग होता 1878चा, तो म्हणजे स्ट्रेची आयोग. हे बघा, आणि तसेही मी तुम्हाला म्हटलं होतं पूर्ण नाव. इथं बघा दोघांचे पूर्ण नाव आलेले आहे, सर जेम्स लॅल आयोग आणि सर रिचर्ड. इथं सर मॅकडॉनल्ड, सर जॉर्ज कॅम्पबेल दिलेलंच नाही आहे त्यांनी. मी तुम्हाला म्हटलेलं आहे नेहमी विशेषण जेव्हा लागलेले असतात त्या बरोबर असण्याच्या शक्यता जास्त, पण इथं तुम्हाला जास्त डोकं लावायचं नव्हतं. सरळ 1883ची संहिता 1878 किंवा 1880ला त्यांनी अहवाल दिला होता. तर 1880च्या सर रिचर्ड स्ट्रॅची आयोगाच्या शिफारशीनुसार असायला पाहिजे. स्ट्रॅची आयोग तुम्हाला माहीतच असायला पाहिजे जर लिटनचा तुम्ही अभ्यास करताय. लिटन रिपनवर 100% क्वेश्चन असतात. पुढे जाऊया. सत्यशोधक दलचा हाही सोडवायची गरज नव्हती, पण हा प्रश्न राज्यसेवेच्या पोरांनी बरोबर सोडवला असेल का? कारण राज्यसेवेच्या मेन्समध्ये हा आहे होनाजी बाळा. राज्यसेवेचे मेन्सचे पेपर तुम्ही पहा, उकरून पहा थोडेसे. दरवर्षी होनाजी बाळावर क्वेश्चन आहे, जोड्या लावामध्ये येतात. होनाजी बाळा काय आहे? लावण्या म्हणायचा पहा, बरोबर. सो त्याच्यानंतर लावण्या असायच्या, ह्याच्या भूपाळ्या असायच्या पहा. आणि याचे अनेक पिक्चरमधले ते तुम्ही गाणं ऐकलंय का? घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी लवकरी वनमाळी, ते ह्यानेच लिहिलेलं आहे ते होनाजी बाळा. त्याच्यानंतर ते ऐकलं असेल तुम्ही, अरे मनमोहना कळली देवा तुला राधिका रे राधिका, साधी भोळी मिळा तुला कळली नाही, तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही. होनाजी बाळानेच लिहिलेलं आहे ते. त्यानंतर आणखी ते माझा मुकुंद कोणी हा पाहिला, ते पण ह्याने लिहिलेलं आहे होनाजी बाळाने.
सो हे सगळे गाणे विणे लिहिणारा हा माणूस होता. याचा आणि सत्यशोधकी जलस्याचा संबंध नाही. याच्या आधी पण सत्यशोधकी जलस्यावरती प्रश्न आलेला आहे, पण लक्षात घ्या एवढा डिटेल अभ्यास करणं सत्यशोधकी चळवळीचा ते नाही आहे पॉसिबल. त्याच्यामुळे मी घेतच नाही. हे याव तुमचा बरोबर अपेक्षा पण नाही आहे तुमच्याकडनं हा प्रश्न. पण जे राज्यसेवेवाले होते त्यांनी बरोबर होण्याची बाळा मारला, कारण त्याचा सत्यशोधकी जलसा म्हणजे काय भानगड आहे लक्षात घ्या. तुम्ही जर लोकांना उपदेश द्यायला गेले आणि सामान्य भाषेत उपदेश द्यायला गेले लोक ऐकत नाही. हे जे अभंग असतात किंवा भजन असतात, कीर्तन, आता गाडगे बाबा कीर्तन करायचे का बरं करायचे? कारण लोकांना असं जर सांगितलं की बाबा दगडातल्या देवात काही पडलं नाही तर लोक ऐकत नाही. पण तेच जर भजनात त्यांना जर सांगितलं गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला, लोक नाचायला लागतात. लोकांना असं आवडतंय. तर मग याच्यात एंटरटेनमेंट प्लस प्रबोधन. तसंच सत्यशोधकी जलसे असायचे. सो त्याच्यामध्ये थोडंसं डान्स पण असायचा, त्याच्यामध्ये ड्रामा पण असायचा थोडासा, आणि एकदम लयबद्ध पद्धतीनं मग काय करायचं, एक उपहासात्मक चित्र उभं करायचं सोसायटीत की कशा पद्धती, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंचेच विचार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड बरोबर, त्याच्यानंतर ब्राह्मणांचे कसब, याच्यामध्ये जे कंटेंट दिलेलं आहे सो ते कंटेंट प्रॅक्टिकली करून दाखवायचं. कारण सगळेच जण साहित्य वाचतील, सामान्य जनता एवढी इंटेलेक्च्युअल नाही आहे. मग चळवळ पोहोचवायची कशी, तर हा मधला मार्ग असतो. पहा आलं लक्षामध्ये. त्याच्यात सत्यशोधकी जलसे. सो जलसे म्हणजे याच्यामध्ये काय केलं जायचं, वेगवेगळे नाटक केल्या जायचे, डान्स केल्या जायचे, मोठ्या मोठ्याने गाणे. आता तुम्हाला एकनाथ महाराजांचे भारुडं माहिती असतील. भारुड म्हणजे काय, हे स्थानिक आहे. स्थानिक लोकांना त्यांच्या आमच्या इथल्या लोकांना जर तुम्ही पुणेरी भाषा वापरून जर सांगायला लागले तर बसणार नाही, उठून जातील. पण तेच जर तुम्ही गाडगेबाबांची जे अरे लोकांना देव पाहिला का रे देव, मग म्या पाहिला देव, मग ही भाषा त्यांना बोलावी लागते. सो तसे हे सत्यशोधकी जलसे असायचे. तर मी तुमच्याकडून अपेक्षाच करत नाही की सत्यशोधकी जलस्यावर तुमची PhD असावी, पण लक्षात घ्या आता असली पाहिजे. का, एकदा ठीक आहे आपण एकाला एक्सेप्शन मानू. लक्षात घ्या एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये सत्यशोधकी जलस्यावर, एकदाच आलेला आहे पूर्ण इतिहासामध्ये आतापर्यंत, तर तो एक्सेप्शन होता. तुम्ही अभ्यास करावा अपेक्षात पण नाही. दुसऱ्यांदा झाला आता हे, म्हणजे याचा अर्थ आता इथून पुढे तुम्ही काय खुणगाड बांधली पाहिजे की सत्यशोधकी तसंच एक विज्ञानाच्या बाबतीत झालं होतं. तो हायब्रिडायझेशनचा क्वेश्चन एकदा 2021 का 2020 मध्ये आयोगाने विचारला होता पा लॉकडाऊनमध्ये, हायब्रिडायझेशन. तेव्हा आम्ही त्याला लेफ्ट केलं होतं किंवा ठीक आहे एक्सेप्शनल केसमध्ये एखादा प्रश्न येत असतो, पण तोच प्रश्न 22 मध्ये रिपीट झाला. तसाच प्रश्न बरं का राज्यसेवेला पण त्यांनी हे विचारलं, ट्रायगोनल असते, अँग्युलर असते, असं ते काहीतरी विचारलं त्याच्यामध्ये. आता यावर्षी पण तो 2025, 24, 23, 24, 25 सलग विचारलाय. आता तो अपवाद राहिलेला नाही. 21 मध्ये अपवाद होता, चुकून आला असेल बाबा, एखादा अवघड टाकायचा म्हणून टाकून दिला त्यांनी. नाही, 5 वर्ष जर आयोग सलग विचारते प्री मेन्स कुठंतरी, याचा अर्थ पेपर सोर्टरच्या डोक्यामध्ये आहे, तुम्हाला प्रिपेअरच करावं लागेल. जरी पुस्तकात असेल नसेल, अवघड वाटत असेल, तुम्हाला लेफ्ट करताच येणार नाही. हायब्रिडायझेशनचा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचाच आहे. त्याच्यामध्ये पोलार नेचर कोणता आहे, पोलॅरिटी किती आहे, कोणाची जास्त आहे, यावर्षी विचारलाच ना. तो गट क मध्ये विचारला ना की क्लोरोफ्लोरो कार्बनची हे जास्त आहे की तुमची क्लोरोफ्लोरो कार्बन होतं का ते, नाही कार्बन टेट्रा फ्लोराईड बहुतेक त्यांनी विचारलं, आणि कार्बन टेट्रा आयडाईड त्यांनी विचारलं, सॉरी कार्बन टेट्रा क्लोराईडमध्ये कोणाची जास्त पोलॅरिटी आहे. सो हे विचारलेला प्रश्न यावर्षी. म्हणजे याचा अर्थ आता 5-5 वर्ष जर आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारते, म्हणजे मी तेव्हाच म्हटलं होतं 23 मध्ये जेव्हा मी PYQ अनालिसिसची बॅच घेतली होती की हा टॉपिक चांगला करून जा, ज्यांनी केला त्याला तो 1 मार्क मिळाला. हे असे वेचावे लागणार आहेत तुम्हाला मार्क. ठीक आहे आपण ह्याला लेफ्ट करू, पण आता हा नियम बनलाय बरं का. जसे काही ऑड नावं होते पहा, म्हणजे सत्यशोधकी चळवळीमध्ये ऑड नावानं आयोगाने ते ट्रेंड पकडला होता. 2019, 20, 21, 22 4-5 लोकांचे नावं होते पहा. जाया किराडी लिंगू, त्याच्यानंतर नरसिंग वडताळा नाव होतं त्याचं पहा, त्याच्यानंतर हे जे सगळे होते त्याच्यामध्ये. सो 3-4 नावं जे आहे ते थोडे टफ होते ना, आयोग वारंवार त्याच्यावरती प्रश्न विचारायचे. तर मग हे करणं अपेक्षित होतं. तसं आता त्यांनी आता सत्यशोधकी जलसे पकडलेले आहे. तर तुम्ही अचंबित होऊ नका पुढच्या प्री किंवा मेन्समध्ये हा क्वेश्चन दिसला तर, कारण डोक्यात पेपर सेटरच्या हे चालू आहे सत्यशोधकी जलसे. आता जर तो प्रश्न आला तर मी म्हणणार नाही तुमचा हा प्रश्न सुटला असता तर चालला असता, आता म्हणू शकतो. पुढे जाऊया. हा पण रिपीटेड क्वेश्चन आहे, राज्यसेवेने 2दा विचारलेला हा प्रश्न. हिंदू मुस्लिम युनिटीचे जनक कोणाला म्हटलेला आहे किंवा ब्रँड अँबॅसिडर कोणाला म्हटलेला आहे, मोहम्मद अली जिनाला. आता याच्यामधले सगळेच माहीत असण्याची गरज नाही, पण तुम्हाला भालाकार भोपटकर माहीत पाहिजे. भालाकार भोपटकर म्हणजे काय, सो भाला हे वर्तमानपत्र होतं. 1905 मध्ये जेव्हा चळवळ सुरू केलेली आहे आपल्या लोकमान्य टिळकांनी,
त्या चळवळीला ह्यांनी प्रमोट केलेलं आहे. जहाल विचारवादी पुण्यातलं वर्तमानपत्र होतं. सो भोपटकरांनी ते सुरू केलं होतं. म्हणून जसं आहे ना तुम्हाला काळ करते शिम परांजपे असं म्हणून ओळखल्या जाते, तसं भालाकार भोपटकर म्हणून ओळखल्या जाते. तसं भालाकार भोपटकर तुम्हाला माहिती पाहिजे. मग तुम्ही जर समजा बीचं 4 मारलं तर डायरेक्टच तुमचं उत्तर येऊन जाते. लक्षामध्ये हाही जमण्यासारखा प्रश्न होता. आता गुराखी 2 आहे बरं का. म्हणजे गुराखी यांचं वेगळं, गुराखी आपल्या ह्यांचं नामलोखंडे यांचं वेगळं आणि हे गुराखी वेगळं. नामलोखंडेचं हे आधीच सुरू झालेलं आहे, कारण नामलोखंडे यांचा मृत्यूच 1897ला झाला, त्यानंतर गुराखी सुरू झालेलं आहे. सो आता याचे ज्या जोड्या लागणार या हिशोबाने, म्हणजे 1 ची 3 म्हणजे लना जोशी, तर पुढच्या वेळेस जर गुराखी आला लना जोशीचा तर आपला चुकला नाही पाहिजे. मग हे सगळ्या वर्तमानपत्राच्या देशसेवक जे आहे, सो डीचं 1 म्हटलेलं आहे, अ.ब. कोल्हाटकर. असो, देशसेवक प्रिपेअर करून घ्या. नागपूरचं होतं. पुढच्या वेळेस हे नावं येतील तुम्हाला जोड्या लावामध्ये, किंवा मग ते देशसेवक डायरेक्ट विचारतील तुम्हाला अ.ब. कोल्हाटकरांचं, किंवा ऑडमॅन आउटमध्ये सत्यशोधकी सॉरी तुम्हाला सगळे ब्राह्मणेतर चळवळीतले नावं देतील 2-3 आणि त्याच्यात मधात अ.ब. कोल्हटकर टाकतील. म्हणजे तर ते तुम्हाला पिकआउट करता आलं पाहिजे नाव. स्ट्रॅची आयोग आत्ताच पाहिलेला आहे, दुष्काळ निवारणासाठी होता. सोपा आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस 11वी स्टेट बोर्डामध्ये आलेला आहे, लाला लजपतरायच्या अध्यक्षतेखाली 1920 मध्ये. म्हणजे पूर्ण इतिहासाच्या पेपरमध्ये 2 प्रश्न जर सोडले तर 8 प्रश्न सोडवण्यासारखे होते. मी म्हटलं त्यातला एखादा चुकलाय तुमचा, चला ठीक आहे, नाही लागलं तेवढं सागर सरांनी एवढं लॉजिक. अरे 7 मार्क पडायला पाहिजे, 6 मार्क पडायला पाहिजे. 6 जरी तुम्हाला इतिहासात पडले असते तर तुम्ही ही एक्झाम आरामात क्रॅक करू शकले असते. मात्र जर तुम्ही आता काल एक विद्यार्थी भेटायला आला, हुशार विद्यार्थी बरं का, मागच्या 1-2 वर्षापासून मी त्याला पाहतोय, त्याच्या आधी पण त्याने अभ्यास केला पण त्याचा सो अभ्यास होता, आता तो सिरियस होता, त्याला 3च मार्क आहे इतिहासामध्ये. असं नाही चालणार. म्हणजे याचा अर्थ काय दादा, तू कॉमन मिनिमम आणि जे जनरल, म्हणजे तुमच्या जशा जशा चुका वाढतात, तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाही आहे. ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं चाललंय की काहीतरी अकांड तांडव करायचं आहे, मग हे पण ते, असं नाही. कॉमन मिनिमम हे जर तुम्ही व्यवस्थित केलं, 11वी स्टेट बोर्डाचं पुस्तक पाठच पाहिजे. 2-3 प्रश्न त्याच्यावरतीच आलेले आहेत. 2-3 नाही, 5-1 प्रश्न त्याच्यावरती आलेला आहे. हे 11वी स्टेट बोर्डातलंच आहे सगळं. सो हे जर व्यवस्थित केलं तर तुमचे मार्कच जात नाही पेपरमध्ये. आणि थोडंसं भानावर ठेवायचं आणि पेपर सॉल्विंग ॲटिट्यूड ठेवायचा. 2 प्रश्न मी बाजूला काढतो, तो डमडमवाला एक आणि होनाजी बाळावाला एक, ठीक आहे. पण 8 प्रश्न जमण्यासारखे होते पोरांना. 6 तरी पडायला पाहिजे होते, तरी तुम्ही ही परीक्षा पास आहेत. तुम्हाला काय 10 पैकी 10 पडले पाहिजे अशातली काही गरज नाही आहे. पुढे जाऊया आपण. आता हा प्रश्न तर चुकला तर दुर्दैव म्हणावं की तुमचा महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यासच नाही आहे असं समजून चालायचं. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार तुम्हाला माहीत पाहिजे. अक्षवृत्त हे आडवे असतात. सो आडवा विस्तार किती आहे? 700. सॉरी, तुमचा अक्षवृत्त हे आडवे असतात त्यामुळे तो उभा विस्तार येईल 700, आणि रेखावृत्त उभे असतात म्हणजे आडवा विस्तार येईल 800 किलोमीटर आहे. सो मग बरोबर आहे. सो अक्षवृत्तीय विस्तार कमी आहे रेखावृत्तीय विस्तारापेक्षा, त्यांनी कमीच म्हटलेलं आहे. एकदम बरोबर आहे. महाराष्ट्रातून कर्कवृत्त थोडी जाते, महाराष्ट्राच्या वरून जाते. ते गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ते पलीकडं ओरिसा वगैरे. पुढं महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जी आहे ती सुमारे 800 किलोमीटर. आत्ताच पाहिलं आपण, उभी 700 आहे, आडवी 800 आहे. क्षेत्रफळ 3,07,713. हे कितीदा विचारलं आयोगाने? खूपदा विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे, चुकायलाच नाही पाहिजे. एसीडी उत्तर आहे तुमचं. पर्वत शिखरांचा, भारताचा, आता लक्षात घ्या, खूप जण म्हणतात भारताचा सगळाच अभ्यास करून जायचा का? नाही करायचा आहे. भारताचा किती करायचा आहे फक्त तुम्हाला अभ्यास, लक्षात ठेवा. फक्त भारताचा प्राकृतिक भूगोल बस एवढंच करायचं आहे तुम्हाला. भारताचा प्राकृतिक भूगोल बस एवढंच करायचं आहे प्रिपेअर. बाकी जास्त फापट पसारा करत बसायचंच नाही आहे भारताचा तुम्हाला. त्याच्यामध्ये काय काय करायचं आहे? हिमालय, त्याची निर्मिती कशा पद्धतीनं झाली, त्यातल्या महत्त्वाच्या खिंडी त्या स्वतः लोकेट करायच्या आहे. यावर्षी पण मला वाटलं खिंडीवर येईल, पण त्यांनी पर्वतवर विचारला. पर्वत शिखरांची उंची त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. पर्वत शिखरांचा उत्तर दक्षिण क्रम पुढच्या पेपरमध्ये तेच येणार आहे. पूर्व पश्चिम क्रम, उत्तर दक्षिण क्रम तेच येणार आहे. मध्य मैदानी प्रदेश, त्याच्यात खादर, भांगर वगैरे वगैरे सगळं आलं. आणि दख्खनचं पठार, दख्खनचं पठार म्हणजे सॉरी त्याला भारतीय पेनिन्सुला म्हणतात, मग त्यात सगळं आलं. अंदमान निकोबार सहित सगळा अभ्यास करावा लागणार. भारताचा प्राकृतिक भूगोल म्हणजे भारताचा प्राकृतिक भूगोल, त्याच्यात भारताला लागून असणाऱ्या वेगवेगळ्या देशाच्या सीमा वगैरे वगैरे हे सगळं करावं लागणार. त्याला लागून असणारे राज्य, भारताचा प्राकृतिक भूगोलचा बस एवढंच करायचं आहे तुम्हाला. याच्या इतप्पर एखादा जर आउट ऑफ बॉक्स आला तर तो सोडून द्यायचा. त्याच्यासाठी लेप EIT करत बसायचे नाही. आलं लक्षामध्ये? पुढे जाऊया आपण. हे बघा, तो लगेच क्वेश्चन आहे. सर्वात जास्त लांबी लागलेली भारतामध्ये, ते भारताच्या प्राकृतिक भूगोलमध्येच आहे. सो बांगलादेशची लागून आहे. याच्यामध्ये काय, आता हा क्वेश्चन तसा पाहायला सोपा आहे, शिखरांवर विचारलेला आहे, पण त्याला जजमेंट घेता येत नाही कारण शिखर याच्यात 2 लय ऑड आलेले आहे. हा, माउंट एव्हरेस्ट आलं असतं बाबा, नंदादेवी आलेला आहे. भारतातले 2 शिखर नेपाळमधले टाकले त्यांनी बरं का, म्हणजे एक अन्नपूर्णा आणि मकालू हे नेपाळमध्ये आहे.
बरोबर. पण याच्यात काय लॉजिक काय माहीत आहे का? आता हे जे मकालू आहे, आता माझा भारताचा चांगला अभ्यास आहे, तर याच्यामध्ये जे तुमचं मकालू आहे, मकालू हे माउंट एव्हरेस्टला लागूनच आहे. आम्ही ते असं लक्षात ठेवलं होतं की ढवळ्या अण्णाने माउंट एव्हरेस्टवर बसून मका खाल्ला. ढवळ्या अण्णाने म्हणजे धवलागिरी, क्रम डावीकडून उजवीकडे. ढवळ्या अण्णाने म्हणजे धवलागिरी, अण्णाने म्हणजे अन्नपूर्णा, माउंट एव्हरेस्टवर म्हणजे माउंट एव्हरेस्ट, मका खाल्ला म्हणजे मकालू. मग ह्याला लागूनच आहे मकालू. मग माउंट एव्हरेस्ट जर उंच असेल तर लागून असणारे पर्वत पण उंचच असतात. सो हा त्याच्यामधला लॉजिक आहे. सो मकालू सर्वात उंच आहे त्याच्यामध्ये. सो त्या हिशोबाने डायरेक्ट उत्तरच येते ए सी, त्याच्यानंतर अन्नपूर्णा, कारण ते लागूनच आहे माउंट एव्हरेस्टला. सो त्यानंतर नंदादेवी असेल आणि त्यानंतर बद्रीनाथ असेल. सो हे अशा पद्धतीनं. असो, हा प्रश्न जरी भारताच्या प्राकृतिक भूगोलावर असला तरी हा तितका सोपा नाही जितका आपल्याला वाटतो. पण भारताचा भूगोल जो माणूस अभ्यासतो त्याला मोर ऑर लेस हा प्रश्न जमणं अपेक्षित आहे. पुढे जाऊया. आता शहरी लोकसंख्या. आता बघा, हा प्रश्न अवघड प्रश्न आहे बरं का, कारण याच्यात एवढा कोणी अभ्यास करत नाही की शहरी लोकसंख्या किती आहे. कारण एखाद्या जिल्ह्यामध्ये 2 शहरं असतात, एक जिल्ह्याचं ठिकाण आणि तालुक्याचं ठिकाण. अरे साला एवढा अभ्यास कसं करणार आहे? ठीक आहे, मुंबई उपनगर 100% शहरी जिल्हे आहेत, आपण समजू शकतो. पण इथं कोण विचारलं? अहिल्यानगर, यवतमाळ, सातारा, लातूर एवढा अभ्यास करणं शक्य आहे का? नाही आहे. जर हे बघा, अशा वेळेस काय इथं थोडंसं काही जमते का? लॉजिक ट्रिक्स काही आहे का डोक्यामध्ये की कुठं शहरीकरण चांगले झालेलं असू शकते वगैरे वगैरे, त्यानुसार मारू शकता. नाही तर मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितला होता. सो अशा वेळेस जर तुम्हाला टोला मारायचा असेल, टोला मी लॉजिक ट्रिक्स म्हणत नाही आहे, टोला मारायचा असेल तर 1 2 3 4 मारा किंवा 4 3 2 1 मारा. त्याचं उत्तर 4 3 2 1 दिलेलं आहे, पण ते योगायोग आहे. हा प्रश्न तुम्ही सोडून दिला तरी चालते. सो भूगोलामधला हा पहिला प्रश्न आहे जो नाही आला तरी तुम्हाला चालतो. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणती लिपी संथाळी भाषेमध्ये वापरल्या जाते? कोणती लिपी वापरली जाते? बिल्लू, ओल चिकी, ब्रेल आणि कोटा. आता तुम्ही म्हणणार हा पण सर सोडून द्यायचा का? नाही. याच्यातली ब्रेल लिपी तर बिलकुल येणार नाही, कारण ती आंधळ्या लोकांसाठी असते, जे डोळ्यांनी अंध असतात, दिव्यांग असतात. सो त्यांच्यासाठी ब्रेल लिपी आहे. म्हणजे उत्तर ही बिल्लू असली पाहिजे, ओल चिकी असलं पाहिजे किंवा कोटा. ज्याचा करंट अफेअरचा चांगला अभ्यास आहे. द्रौपदी मुर्मू जेव्हा राष्ट्रपती झाल्या होत्या त्या संथाळी कम्युनिटीच्या आहे, मुर्मू म्हटल्यानंतर. सो एक मुर्मू नावाच्या व्यक्तीनंच ही डेव्हलप केलेली आहे लिपी बरं का. तर आता याचं उत्तर ओल चिकी का बरं मारायचं? कारण लक्षात घ्या, चिकीबद्दल विशेष माहिती सांगणारा हा ओल शब्द आहे, किंवा ओलबद्दल चिकी विशेष माहिती सांगतो. जेव्हा कोणाबद्दल तरी विशेष माहिती, सर स्ट्रॅची आयोग पण देऊ शकले असते ना ते, जसं त्यांनी बाकीच्या आयोगाच्या बाबतीत दिलं, मॅकडॉनल्ड आयोग दिलं. पण त्यांनी काय म्हटलेलं आहे? सर जॉन स्ट्रॅची आयोग. म्हणजे त्यांनी जर म्हटलं गुरुवर्य सागर सर आणि बाकीच्यांबद्दल नावं आलेले आहेत, एकेरी सचिन वगैरे असं काहीतरी नाव आलेलं आहे, तर ते गुरुवर्य सागर सर असण्याचे बरोबर चान्सेस जास्त असतात. तसं इथं ओलचिकी आहे. ओलचिकीचा अर्थ होत असतो म्हणजे व्हिजिबल, आपण म्हणू शकतो स्क्रिप्ट, म्हणजे जी लँग्वेज तुम्ही पाहू शकता किंवा जाणवू शकते तुम्हाला. सो त्याचा अर्थ होतो. म्हणजे चिकीबद्दल ओल काय करतोय तुम्हाला? व्हिजिबल. ओलचा अर्थ व्हिजिबल होतो. पहा, विशेष माहिती सांगतो म्हणून ते उत्तर आहे. सो इथं लॉजिक लागतंय. पुढे जाऊया. हे सोपं आहे. भंडारा, नंदुरबार, उदयपूर, छत्रपती संभाजीनगरला सिटी ऑफ गेट्स 52 गेट्स आहेत पहा छत्रपती संभाजीनगरमध्ये. ते तुम्हाला माहित पाहिजे. हा पोलीस भरतीचा प्रश्न होता. छत्रपती संभाजीनगरला सिटी ऑफ गेट्स म्हणतात. डीचं किती आहे? 3 आहे. सो 2 याच्यात 3 दिलेलं आहे डीचं. चला मग भंडाऱ्याला काय म्हणता येईल रे? तलावांचा जिल्हा. भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा आहे. सो आपल्याला माहिती आहे. सो एचं किती असायला पाहिजे? 4. 2 याच्यात 4 दिलेलं आहे. आता राहिलं नंदुरबार आणि उदयपूर. डिसिजन घ्यायचा आहे आपल्याला. सो आता उदयपूरला काय असणार आहे रे? सिटी ऑफ लेक्स असणार आहे उदयपूर. आणि नंदुरबार काय असणार आहे रे? यशवंत तलाव. सो अशा पद्धतीने तुमचं उत्तर येतं. हा एक अवघड होता पहा. हा नाही सोडवला तरी चालतंय. बघा, असे प्रश्न आले ना, जजमेंट कसं घ्यायचं सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा वाचून घेऊ प्रश्न. फॅमाईन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1881 मध्ये केल्या गेलेली आहे. पुढे जाऊया आपण. महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे. कृषीभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्याच्या नावाने दिला जातो. तर आता ठीक आहे, हा प्रश्न सोडून दिला तुम्ही तरी काही हरकत नाही. याचे ऑप्शन पाहता हा प्रश्न सोडवण्यासारखा नव्हता आणि एवढा अभ्यास करणं पॉसिबल पण नाही आहे कोणाच्यानं. हा प्रश्न सोडून दिला तरी चालतो पहा. पण जजमेंट कसं घ्यायचं ते मी तुम्हाला समजावून सांगतो पहा. जजमेंट कसं घ्यायचं म्हणजे हा प्रश्न, म्हणजे याच्यासारखा जर दुसरा आला, हा प्रश्न सोडवत नाही मी कारण हा क्वेश्चन टफच आहे. जजमेंट कसं घ्यायचं? जनरलाइज स्टेटमेंट शोधायचे. जर तुम्हाला 4 स्टेटमेंट माहीत नाही त्याच्यातले जनरलाइज स्टेटमेंट कोणते आहे? फॉर एक्झाम्पल, शिवाजी महाराज खूपच शूरवीर होते, बरोबर, तर हे जनरलाइज स्टेटमेंट आहे. किंवा वासुदेव बळवंत फडकेंचा स्वभाव खूप चांगला होता, असं येत नाही पण सांगतोय फॉर एक्झाम्पल. हे जनरलाइज स्टेटमेंट आहे बरं का. किंवा मोर दिसायला खूपच सुंदर होता, जनरलाइज स्टेटमेंट आहे ते.
बरोबर, असे काही सापडतात का? तर फॅमाईन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1881 झाली. त्यांनी जर म्हटलं असतं फॅमाईन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना झाली तर 100% बरोबर होतं ते स्टेटमेंट. दुष्काळ आला म्हणून खातं स्थापन करावं लागलं असू शकते, जनरल लॉजिक आहे. पण त्यांनी काय केलेलं आहे, इथं जून 1881 दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जनरलाइज स्टेटमेंटमध्ये त्यांनी फॅक्ट ॲड केलेली आहे, ज्याच्याबद्दल आपण इथं आयोग तुम्हाला चुकवू शकते परीक्षेमध्ये. ते 81 नाही, 82 पण असू शकते, 80 पण असू शकते, किंवा 1950 पण असू शकते, काही पण असू शकते. महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे. मग ही फॅक्ट आहे मुकुंदनगर पुणे येथे असणं. पुढे जाऊया. कृषीभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्याच्या नावाने दिला जातो. हा जनरल स्टेटमेंट आहे. यांनी जर म्हटलं असतं की कृषीभूषण पुरस्कार हा विलासराव देशमुखांच्या नावाने दिला जातो तर मग आपण त्याला गोल केलं असतं. हे जनरलाइज स्टेटमेंट आहे. कृषीभूषण पुरस्कार हा साहजिकच माजी मुख्यमंत्र्याच्या नावाने दिला जाऊ शकतो. हे जनरलाइज आहे, याच्यात फॅक्ट नाही आहे कुठं. जसं इथं मुकुंदनगर पुणे ही फॅक्ट आहे, ठिकाणाचं नाव आहे. जून 1881 हे वर्षाचं नाव आहे. तसं इथं व्यक्तीचं नाव आहे का? नाम सर्वनाम हा प्रकार असतो ना, नाम विशेषीकृत असते, सर्वनाम जनरल सॉरी, नामामध्ये 2 प्रकार असतात पहा, विशेष नाम आणि दुसरं कुठलं असते ते नाव विसरलो मी. एक विशेष नाम असते आणि एक तुमचं एक भाववाचक नाम असते त्याच्यामध्ये, आणि एक जनरलमध्ये आपण ओव्हरऑल देतो नदी. बरोबर, तर नदीचं पाणी गोठलं ते बरोबर स्टेटमेंट आहे. पण जर असं म्हटलं की गोदावरी नदीचं पाणी गोठलं तर मग मात्र विचार करावा लागेल, खरंच गोठते का गोदावरी नदीचं पाणी गोठलं म्हटलं तर बरोबर आहे. म्हणजे जे सामान्य असतं तसं इथं काय आहे, सामान्य. माजी मुख्यमंत्री हे विशेष नाम नाही आहे. जसं इथं ठिकाणाचं नाव आहे, इथं डेट आहे प्रॉपर दिलेली, येतं लक्षात. तसं इथं प्रॉपर दिलेलं नाही, हे जनरलाइज स्टेटमेंट आहे म्हणून हे बरोबर असण्याची शक्यता जास्त. ह्याचं जजमेंट नाही घेता येत आपल्याला. मग ही सी बरोबर असणारे स्टेटमेंट किती आहे? हे एक आहे, हे एक आहे, बाबा 3 आहे. मग तुम्ही याच्यात जजमेंट घेऊ शकता 3 पैकी 1. हे ऑप्शन कटला तुमचा, हा ऑप्शन कटला. मग हा ऑप्शन कटला म्हणजे ए बरोबर नाही आहे तुमचा. मग ए बरोबर नाही आहे तर हाही ऑप्शन कटला तुमचा. कळालं का तुम्हाला? हे असं आणि हे असं थोडंसं इंटेलेक्च्युअलिटी मग आपल्याला सोडूनच द्यायचा आहे हा प्रश्न. पण तरी पण वेळेवरती, कारण हे करायला कुठं ना करायला तुमचा वेळ पण प्रचंड जातो. म्हणून म्हणजे हा प्रश्न सोडवण्यासारखा नव्हताच तुमचा. तो एक होता शहरी लोकसंख्येचा आणि हा एक होता जे 2 सोडवण्यासारखे नाही आहे. पुढे जाऊया आपण. हा सोपा होता, लिंग गुणोत्तर. तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणाचं आहे? रत्नागिरीचं. पण जर समजा आपण बीचं 4 म्हटलं तर 2 याच्यात बी 4 दिलेला आहे आपल्याला आणि एचं 3 दिलेलं आहे, एचं 3 दिलेलं आहे. आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, हे कसं काय म्हणजे जजमेंट कसं काय घ्यायचं. आता रत्नागिरी बरोबर, इथून मायग्रेशन जास्त होते. तर मायग्रेशन होताना नेहमी पुरुषांचं होत असते. कुठं होते? मुंबई नगर आणि मुंबई उपनगरमध्ये, सर्वात जास्त मुंबई नगरमध्ये. मग सर्वात कमी सेक्स रेशो कोणत्या शहराचा असणार? हे शहराचे नावं आहे किंवा जिल्हे आहेत. हे सर्वात कमी सेक्स रेशो कोणाचा असणार? सो सर्वात कमी सेक्स रेशो मुंबई नगर, मुंबई उपनगर ह्यांचाच असणार का? कारण ह्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त मायग्रेशन होते आणि ते सहसा पुरुषांचं होते. आणि जिथून होते ते होते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. रत्नागिरी जवळ आहे म्हणून मायग्रेशन जास्त, म्हणून रत्नागिरी सर्वात जास्त स्त्रिया तिथं असणार. म्हणून पुरुषांच्या मानाने 1122 आले डायरेक्ट. त्यानंतर सिंधुदुर्गचा नंबर लागतो. रायगडचं पण चांगलं असणार त्या ठिकाणी, कारण तिथून पण मायग्रेशन मोठ्या प्रमाणात होतंय पहा. तसंच विदर्भाचं लिंग गुणोत्तर चांगलं आहे, कारण इथं आदिवासी कल्ट आहे. म्हणजे विदर्भातल्या लोकांकडे संपत्तीच नाही आहे, लक्षात घ्या. आणि संपत्ती नसली की मग महिलांना अवॉइड केला जात नाही. जिथं संपत्ती खूप आहे तिथं पुरुष म्हणजे मुलगाच झाला पाहिजे हा टास्क केला जातो पहा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसं मुंबई नगर, मुंबई उपनगर महत्त्वाचं आहे, तसं ठाणे पण मोठं आहे, तिथलं लिंग गुणोत्तर कमी असणार आहे. पुणे पण मोठं आहे, तिथलं लिंग गुणोत्तर कमी असणार आहे. सो त्याच्यामुळे त्याचं लिंग गुणोत्तर 915 आलेलं आहे पुण्याचं. लक्षात, मायग्रेशन पुरुषांचं जास्त होते ना. आता अहिल्यानगर का नागपूर, नागपूर विदर्भामध्ये आहे, त्याचं सहसा जास्त असायला पाहिजे लिंग गुणोत्तर अहिल्यानगरच्या तुलनेमध्ये. सो अशा पद्धतीनं जोड्या लागतात. हा पण सुटण्यासारखा प्रश्न होता. सगळे लिंग गुणोत्तर पाठ करायचे नाही, जजमेंट घेता आले पाहिजे. हां, मात्र हे पाठ असायला पाहिजे. रत्नागिरीचं किती आहे, सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे, सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे, हे माहिती असायला पाहिजे तुम्हाला. पुढे जाऊया. जलविद्युत प्रकल्प सोलापूरमध्ये कुठला असणार? उजनी प्रकल्प आहे. साताऱ्यामध्ये धोमकनेर आहे, इथं कनेर दिलेला आहे. भिरावजल रायगडचा आहे आणि सांगलीचा वारणा प्रकल्प आहे. डहाणू कुठं आहे? डहाणू आपल्या पालघरमध्ये आहे.
मासेमारीसाठी, माहीम मुंबईमध्ये आहे, दाभोळ रत्नागिरीमध्ये आहे, विजयदुर्ग सिंधुदुर्गमध्ये. सोपं आहे. सो म्हणजे परत इथं 10 पैकी 2 क्वेश्चन नाही सुटले तरी चालतात तुमचे. मी म्हणाल 8 सोडवले तुम्ही, त्यातले 2 चुकले, 6 जरी बरोबर आले तरी तुम्ही आजच्या घडीला पास आहे. पण त्याच्यापेक्षा कमी आले म्हणजे मला सांगायचं काय हे सगळं म्हणजे सांगितल्यानंतर तुम्हाला की तुम्हाला असं घाबरून जायची गरज नाही. फक्त येणाऱ्या गोष्टी चुकल्या नाही पाहिजे, त्यावर भयंकर कमांड पाहिजे की साला मी अभ्यास करून गेलो. समजा व्हिटॅमिन्स नावाचा टॉपिक आहे, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट नावाचा एक टॉपिक आरोग्यशास्त्र आहे. आरोग्यशास्त्र केलं त्याच्यावर प्रश्न आला आणि तो जर माझा चुकला तर मग माझा हात आणि माझा गाल आहे, ह्याला जगून अर्थ नाही. म्हणजे काही उपयोगच नाही आहे ना मग स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा. माझं म्हणणं आहे कोणाचंही ऐकून तुम्ही आकांड तांडव करू नका, विनाकारण जास्तीच्या भानगडीत पडू नका. आणि जास्तीचे भानगडी असणारे प्रश्न 2-3 असणारच आहे पेपरमध्ये, ते त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याच्यासाठी तुम्ही हातातले 90 मार्क गमावू नका 10 मार्कासाठी. ना ते मॅथ्स रिझनिंगला ना विज्ञानाला. ही परीक्षा खरंच सोपी आहे. यावर्षी गट ब चा जो पेपर होता त्यामध्ये 70 मार्क मिळवणं हे खूप सोपं होतं अभ्यास करणाऱ्या पोरांसाठी. ज्याचा अभ्यास झोळीच फाटकी आहे काय करणार म्हणजे आपण. सो ज्याचा अभ्यासच नाही झालेला आहे तो अपेक्षा ठेवत, तसं नाही. अभ्यास झालेल्या पोरांचं नापास नाही झाले पाहिजे, हा आपला हे सगळ्या मागचा उद्देश आहे. मुद्दा तोच आहे परत त्याच्यामध्ये की बाबा अभ्यास करून तुम्ही जर चुका करत असाल पेपरमध्ये तर नापास होण्याच्या शक्यता वाढतात. मग सर यावर्षी मग आता काय करतील पोरं, यावर्षी काहीतरी वेगळं करायच्या अँगलनी तयारी करतील आणि जास्तीचं वाचण्यात वेळ घालवेल. नाही, मागच्या वर्षीचंच मटेरियल तुम्ही कन्सोलिडेट करा जे प्रिपेअर केलेलं आहे. आणि कॉमन मिनिमम आणि लॉजिक ट्रिक्स, प्रत्येकच प्रश्न आपल्याला ह्यानी येणार नाही आहे. जसं गुलामगिरीची सनद म्हटलं, वाचण्यातूनच जाईल, त्याला 10 वेळा रिव्हिजन पडेल, शक्यता कमी आहे. बरोबर. मग काय आहे, तिथं जजमेंट घेता आले पाहिजे. तुम्हाला तेही सांगितलं होतं मी, त्याचे रील्स बनवलेले आहे, लेक्चर नाही बनवलं, लेक्चर पण बनवलेलं आहे, माझं लेक्चर पण पाहू शकता तुम्ही. तुम्हाला मॅथ्स रिझनिंगमध्ये पण जजमेंट घ्यायचे आहे. मॅथ्स रिझनिंग सोडवणं वेगळं आणि जजमेंट घेणं वेगळं. तुम्ही एकदा बघून घ्या, मी ऑप्शनवरून कसं गेलो डायरेक्ट उत्तर सांगितलं तुम्हाला. सो जजमेंटनी तुलनेनं फास्ट होते, तसं मेथडनी पण सुटतो पण त्याला वेळ लागतो. जजमेंटनी विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद तुम्हाला उत्तर मिळते. मी म्हणत नाही 10ला 10 प्रश्न सुटतात जजमेंटने, 5 तरी सुटतात आरामात. मग ते कसं घ्यायचं आपल्याला जेणेकरून आपला वेळ वाचला पाहिजे. सो याच्यावरती काम करणे म्हणजेच स्पर्धा परीक्षेची प्रॉपर तयारी करून प्रिलिम्स क्रॅक करणे, मेन्स क्रॅक करणे. कळालं तुम्हाला. आता थोडंसं मी बॅचबद्दल बोलतो तुम्हाला. या बॅचमध्ये मेनली आपला भर जो आहे ना, ही बॅच जी सुरू करतोय आपण, ही मेनली टीचिंगसाठी सुरू करतो आहे. बरोबर. सो त्याच्यामध्ये आणखी पण फॅसेट्स आहेत. सो ते टीचिंग कोण कोण करणार आहे, आपण विज्ञानापासून सुरुवात करतोय. सो ज्ञानेश्वरी मॅडम बुद्धिमत्ता तुमचं घेत आहे, विज्ञानापासून मी सुरुवात करतोय कारण विज्ञानात पोरं मार खातात. मी स्वतः पूर्ण विज्ञान तुमचं त्या ठिकाणी घेणार आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्र सेकंड आपण म्हणू शकतो. सोबतच भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल श्रिया मॅडम आणि आपले सुजय सर त्या ठिकाणी घेणार आहे, माझं मार्गदर्शन असणारच आहे. त्याच्यानंतर भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे जे म्हटलं होतं मी तुम्हाला की भारताचा फक्त काही कंटेक्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. सोबत तुम्हाला गणित दिलीप सर आमचे घेणार आहेत. समाज सुधार काही पोर्शन मी, काही पोर्शन अंकुश सर. स्पेशली शाहू फुले आंबेडकर हा जो प्रकार आहे ते आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. समाज सुधारकांबद्दल डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही दोघं मिळून ते घेणार आहोत. राज्यशास्त्र संदीप सर घेत आहेत, चालू घडामोडी अंकुश सर घेत आहेत. सो चालू घडामोडी प्रत्येक शनिवार रविवारी त्या ठिकाणी असणार आहे, शनिवार रविवारी. आणि हे जे सगळी बॅच आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. म्हणजे तुम्हाला ही लाईव्ह पण पाहता येईल बॅच आणि तुम्ही ती रेकॉर्डेड पण पाहू शकता. म्हणजे नंतर काही गृहिणी असतात किंवा काही जॉब होल्डर्स असतात, सल्ला हाच राहील की लाईव्ह पाहता आली पाहिजे. नाही जमत असेल तर रेकॉर्डेड पण तुम्ही पाहू शकता तुमच्या पद्धतीने. सो दुसरी महत्त्वाची गोष्ट, लेक्चर तुम्हाला कितीही वेळा पाहता येईल, लेक्चर पाहण्याचं बंधन नसणार. सर्वात महत्त्वाची गोष्ट ह्या बॅचची जी तुम्हाला सांगायची आहे सो ती म्हणजे ही ऑफलाईन बॅच नाही आहे. म्हणजे मी ऑफलाईनला शिकवणार बाबा विद्यार्थ्यांकडे पाहून आणि तुम्ही माझ्याकडे ऑनलाईन पाहता असं नाही आहे. जसं मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून हे लेक्चर घेतोय अशीच ही बॅच होणार आहे. ही रेकॉर्डिंग रूममध्ये चालू आहे सध्या लेक्चर. या रेकॉर्डिंग रूममधूनच तुम्हाला त्या ठिकाणी सगळं शिकवलं जाणार आहे. म्हणून हे बॅचचं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये आय टू आय कॉन्टॅक्ट असं आहे. बाबा ऑफलाईनला शिकवतोय मग ते ऑनलाईनमध्ये दाखवतो, हा प्रकार या बॅचमध्ये नसणार आहे. म्हणजे पुढे जाऊया आपण. इथं मी लिहून आणलेलं आहे पूर्व परीक्षेला असणाऱ्या संपूर्ण 8 विषयाची तयारी केल्या जाणार आहे. याच्यामध्ये घरपोच अभ्यास साहित्य याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. जे अकॅडमीने पुस्तकं तयार केलेले आहेत, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, मॅप बुक वगैरे वगैरे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिल्या जाणार आहे. त्यानंतर टेस्ट सिरीज पण तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जर अमरावती, पुणे या 2 ठिकाणी तर आम्ही लॉन्च करणारच आहोत. बाकी ठिकाणी पण आम्ही शक्यता पाहतोय. नागपूरला तर असणारच आहे आपली टेस्ट सिरीज. संभाजीनगरच्या पण शक्यता तपासून पाहतोय. तिथं तुम्ही डायरेक्ट ऑफलाईन येऊन देऊ शकता टेस्ट सिरीज. त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे देण्याची गरज नाही. त्याचं
एक्सप्लेनेशन पण तुम्हाला ह्याच्यामध्येच मिळून जाईल, प्रहार बॅचमध्येच मिळून जाईल. त्यानंतर PYQ अनालिसिससाठी ऑफलाईनला होणारे जेवढे काही रक्तरंजित रविवार असतील, मग ते राज्यसेवेचे असो किंवा कंबाईनचे असो, ते सगळे तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सर्व ऑफलाईनचे जे सेमिनार, आता जसं आज थोड्या वेळानंतर 5 वाजता सेमिनार आहे कशावरती, आपल्या वस्ताद लहूजी साळवे आहे, त्याच्यानंतर उमाजी नाईक आहे, वासुदेव बळवंत फळके आहे, हे जे सगळे हे होते. त्याच्यानंतर यांच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, तंट्या मामा भिल्ल, हे सगळे त्याच्यामध्ये. तर हे सगळे तुम्हाला ऑफलाईनचे सेमिनार ऑनलाईनमध्ये मिळून जातील. 1 डे रिव्हिजन सेशन आपले होतात जेवढ्या अकॅडमी कंडक्ट करेल ते पण तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. हे सगळं तुम्हाला ह्या बॅचमध्ये मिळणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाटते की नाही गड्या आपल्याला प्रॉपर मार्गदर्शन पाहिजे आणि असं पाहिजे की एकदा ऐकलं की ते डोक्यात बसलं पाहिजे, आपल्याला फिटोफिट बसलं पाहिजे, जास्त घरी जास्त करायची गरजच नाही पडली पाहिजे, अशा विद्यार्थ्यांसाठी बॅच वरदान असणार आहे त्या ठिकाणी. ओव्हरऑल खूप सांगत बसणं त्याच्यात बरोबर, ते तो काही म्हणजे असं खूप जास्त त्याच्याबद्दल बोलणं ते माझ्या कॉन्सायन्सला पटत नाही. तुम्ही क्वालिटी कंटेंट हे सगळं तुम्ही ऑलरेडी पाहिलेलं आहे विदर्भ IASचं बरोबर. त्याच्यामुळे विश्वास ठेवायचा की नाही तुम्ही लगेच डिसिजन घेऊ शकता त्याच्यामध्ये. मी काही जास्त त्याच्याबद्दल बोलणार नाही. काम करणाऱ्यापैकी आपण आहोत त्यामध्ये. तरी आजचं लेक्चर कसं वाटलं तुम्हाला ते तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता. भेटू आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये, काहीतरी नवीन घेऊन येईल मी तुमच्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.